श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या सुंदर या भक्तिमय परिवारात. श्रावण महिना म्हणजेच भगवान शिवांची आराधना, व्रत वैकल्य आणि विविध धार्मिक परंपरांनी भरलेला पवित्र महिना. या महिन्यात येणारी अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या ही देखील अनेक घरांमध्ये श्रद्धेने साजरी केली जाते. तेच आपण जाणून घेणार आहोत. 2026 मध्ये दीप अमावस्या कधी आहे, तर अमावस्या तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते, दीप अमावस्याचे महत्त्व काय आहे, दीप पूजनासाठी कोणती तयारी करावी, किती दिवे लावावेत, दिव्यांची पूजा कशी करावी, कोणती प्रार्थना म्हणावी, या दिवशी काय करावे आणि काय टाळावे. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. चला तर मग 2026 मध्ये श्रावण अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. पंचांगानुसार अमावस्या तिथी 12 ऑगस्ट पहाटे 1:52 सुरू होते आणि रात्री 11:06 समाप्त होते. म्हणून दीप अमावस्या पूजन करताना आपल्या स्थानिक पंचांगानुसार पूजा करण्याची वेळ निश्चित करणे चांगले. लक्षात ठेवा, तिथीच्या वेळेमध्ये स्थानानुसार थोडा फरक दिसू शकतो, त्यामुळे तुमच्या गावातील किंवा शहरातील पंचांगाला प्राधान्य द्या. दीप अमावस्या म्हणजे श्रावण महिन्यातील अमावस्या. महाराष्ट्रात या दिवशी घरातील दिवे पणत्या समया स्वच्छ करून त्यांची पूजा करण्याचा सुंदर परंपरा आहे. दीप म्हणजे प्रकाश. प्रकाश हा अंधार दूर करण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दीप पूजेच्या माध्यमातून आपल्या जीवनातील अज्ञान, नकारात्मकता आणि अंधार दूर होऊन ज्ञान, सकारात्मकता आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे अशी श्रद्धा आहे. या दीप अमावस्याचे महत्त्व म्हणजेच दीप हा भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. दीप पूजा करताना आपण दिवा लावतो, मंदिरात दिवा लावतो, सण समारंभ असतो तेव्हा दिवे लावतो. दीप म्हणजे शुभत्वेचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. दीप अमावस्याच्या दिवशी दिवे घरातील स्वच्छता करून त्यांची पूजा केली जाते. काही कुटुंबामध्ये वर्षभर वापरले जाणारे दिवे पणत्या असतात आणि समय विशेष पद्धतीने सजावून त्यांची पूजा करण्याची परंपरा असते. तर काही ठिकाणी जे आपले दिवे आहेत तेच दिवे स्वच्छ वगैरे केले जातात आणि त्याची पूजा केली जाते. मग काही ठिकाणी असं आहे की ज्या पणत्या वगैरे आहेत अगोदरच्या वर्षाच्या वगैरे, तर त्यांची पूजा केली जाते. परंपरा आहे. ही परंपरा घरातील मोठ्यांकडून पुढच्या पिढीकडे जाते. त्यामुळे धार्मिक श्रद्धेबरोबरच आपल्या संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्वही या दिवसात आहे. दीप पूजेसाठी फार मोठी तयारी करण्याची गरज नाही, परंतु आपल्या घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनी साध्या पद्धतीने पूजा करावी. म्हणजेच साहित्यामध्ये आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे. ज्या ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहेत, पूजा करायची आहे, ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. दिवे किंवा पणत्या जे तुमच्याकडे आहेत ते स्वच्छ करून त्यामध्ये तेल किंवा तूप, कापसाच्या वाती, हळद कुंकू, अक्षदा, फुले, जे नैवेद्य असेल, फळ, पाणी, तामण किंवा पूजा ताट, रांगोळी, घराच्या परंपरेनुसार इतर साहित्य वापरू शकतायत. हे तर आपले रोजचे जे साहित्य आहे ते तर घेऊ शकतायत. पणती तुम्ही तुपाची लावा, तेलाची लावा, ज्याची लावायची त्याची तुमच्याकडे जी परंपरा आहे त्यानुसारच तुम्ही करा. हे तर साहित्य आपले नॉर्मली आपण घेतच असतो, परंतु तुमची जी परंपरा असेल त्यानुसार काही अजून साहित्य तुम्हाला जर ॲड करायचे असतील तर ते तुम्ही करू शकतायत. दीप पूजा करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम घर स्वच्छ करायचे आहे. ज्या ठिकाणी दीप पूजा करणार आहेत तर ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर घरातील दिवे किंवा पणत्या किंवा समय असेल ते स्वच्छ कराव्यात व दिवे स्वच्छ करताना ते व्यवस्थित कोरडे करावेत व नंतर दिव्यांना हळदी कुंकू लावून सुंदर पद्धतीने मांडावे. दिवे मांडताना एक
एका ताटात किंवा स्वच्छ पाटावर सुंदर पद्धतीने मांडावीत. आता हे मांडताना काही ठिकाणी कसं आहे, एका ताटातच सर्व दिवे ठेवले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी असे पाटावर रचून वेगवेगळे असे ठेवून त्यांची पूजा केली जाते. परंतु जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकतायत. घरातील नेहमीचे जे दिवे आणि पणत्या विशेष पद्धतीने सजवल्या जातात. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातील जे दिवे आहेत, पणत्या आहेत, तर त्या तुम्ही सजवू शकतायत. आणि ही जी दीप अमावस्या आहे, कधी आहे, काय आहे, याबद्दलची मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु दीपपूजन कसे करावेत, तर कसे करावे याबद्दलचा देखील मी तुम्हाला खूप काही माहिती, पण कमी वेळात खूप जास्त माहिती मी तुम्हाला सांगितलेले आहे. जर तुम्हाला वेळ वगैरे नसेल तर तुम्ही घर स्वच्छ करून त्या ठिकाणी आपल्याला जे पूजेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्व दिव्यांची तुम्ही पूजा करू शकतायत. आता आपल्याला किती दिवे लावावेत, प्रत्येकाची परंपरा असते की किती दिवे लावायचे, किती नाही. काही जण आपल्या परंपरेनुसार आपल्या घरात दिवे लावतात. काहींचे फक्त मातींची दिवे लावण्याची पद्धत असते की 6, 11 जसे शुभ आकडे आहेत त्यानुसार करतात. तर काही ठिकाणी कणकीचे दिवे करतात. काही ठिकाणी जे आपले पितळेचे दिवे वगैरे असतात तर त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी कणकीचे दिवे असतात तर त्यांची पूजा केली जाते. परंतु तुमची आधीपासूनची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसारच तुम्ही दीपपूजन करू शकतायत. तर आपल्या घरातील जेवढे असं काही कोणत्या शास्त्रात लिहिलेलं नाही की 6च याचे करा, 5 याचे करा, परंतु ज्याचे त्याच्या पिढीनुसार चालत आलेलं असेल तर ते तुम्ही फॉलो करू शकतायत. परंतु असं काही लिहिलेलं नाही. परंतु घरात जे दिवे आहेत त्याची तुम्ही पूजा वगैरे करू शकता. किती दिवे लावायचे, काय करायचे, काय करावे, काय टाळावे, तर याबद्दलची देखील मी तुम्हाला माहिती सांगेल. या दिवशी खोटे बोलू नये, कोणाची निंदा करू नये, व्यवस्थित राहावे, भांडण वगैरे काही करू नये आणि या दिवशी दान धर्म करावे, याला खूप काही महत्त्व आहे. अशा प्रकारे कमी वेळात काही माहिती सांगितलेली आहे. तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.